जालना जिल्ह्यातील तिन्ही नगर परिषदेचे निकाल जाहीर. अंबड परतूरमध्ये भाजप विजयी. भोकरदन नगर परिषदेवर राष्ट्रवादी एसपी पक्षाचं वर्चस्व सिद्ध. भोकरदनमध्ये रावसाहेब दानवेंना धक्का, अंबडमध्ये राजेश टोपेंना तर परतूरमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश जेथले यांना धक्का. आज दिनांक 21 रविवारी रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अंबड, परतूर आणि भोकरदन या तिन्ही नगर परिषदांचे निकाल जाहीर झाले असून या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. 3 पैकी 2 नगर परिषदांवर भाजपाने सत्ता मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे, तर भोकरदन नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. परतूर नगर परिषद जी यापूर्वी काँग्रेसच्या ताब्यात होती ती यावेळी भाजपने जिंकली आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रियंका राक्षे या विजयी झाल्या असून या निकालामुळे राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश जेथले यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. अंबड नगर परिषदेत भाजपने आपली सत्ता कायम राखली आहे. येथे भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार देवयानी कुलकर्णी विजयी झाल्या. या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांना मोठा धक्का मानला जात आहे. तर भोकरदन नगर परिषदेत मात्र वेगळा निकाल पाहायला मिळाला आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या ताब्यात असलेली नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतली आहे. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार समरीन मिर्झा या विजयी झाल्या असून या निकालामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनाही राजकीय धक्का बसला आहे. या तिन्ही नगर परिषदांच्या निकालांकडे जिल्ह्यातील आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचे पाहिले जात असून येणाऱ्या महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर या निकालाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.